अरे आतमध्ये आले पाऊस पडायला चला. काय टाकल्यावर पाणी पडून उडतं टुनुक दिशी. कृष्णा चल भाऊ कोच पडले आपल्याला चल बाहेर आतमध्ये. बघा सकाळच्या 8 वाजले ते ना 8 वाजता सकाळी कसला जबरदस्त पाऊस चालू आहे. म्हशी बी पावसामध्ये रोध करत निवांत थांबल्या त्या. अजून आम्हाला धारा काढायच्यात. कृष्णा बघा असा पावसात भिजायला लागला. ए कृष्णा नको की भिजू. ऐकत नाही बघा पोरघ्याला आधीच कोच पडलेले. चला तर मित्रांनो मला पण लय भारी वाटायला लागले. मातीचा वास तर इतका भारी सुटलाय का नाही पहिल्या पावसामध्ये. आता हे मार्च उन्हाळ्याचा पाऊस चालू आहे. भारी वाटायला लागलेलं वातावरण मस्त एकदम. त्याला भिजलं म्हणजे आजारी बिजारी पडेल. मी बाहेर आलो पोरं बाहेर येते तेव्हा. दिदनो चला आतमध्ये. लाईट पण गेली बरं झालं कुटी करून घेतली नाहीतर आज जनावरांचं लय अवघड झालं असतं. आता पावसात असल्या धार काढा लागते बघा मित्रांनो. कारण आपल्याला जनावरांना काय कोटा नाही शेड नाही त्याच्यामुळं असं चालू आहे सध्या तरी. हे काय हाल्या बसला निवांत ह्याला हायावरची सावली पलीकडे शिळे बी वरडायला लागले. चला तर गाडी भिजायला लागली पहिली गोष्ट माझी. आता ही भिजली म्हणजे चालू होत नाही. आता हिला इथं सावलीला ढकलून घेतो आधी. दाद्या बरडं उचल घे आपलं बरडं चल चल घे घरात ठेवू चल आणि डान अशी कामं करू लागते बा कृष्णा मला माझा. ठेव इकडच्या घरात चल. इकडं माझं ते हे काय म्हणते त्याला शूटिंगचं सगळं सामान हो घेतलं भाऊ चल दादा चल. बरडं भिजवून ठेवलं सकाळ सकाळी. बघा आम्हाला धारा काढायच्या ते अजून माझं काम लय करतंय कृष्णा का नाही रे कृष्णा. जरा सगळं कृष्णा काम करून घ्यायला. आता मोबाईल शूटिंग पावसात काढल्यामुळे मोबाईलवर सगळं पाणी पडायला लागलं मित्रांनो. चला तर आता आपला ब्लॉग इथंच बास करू आणि बघू अजून काय काय होते दिवसभरात. धारा बेरा काढायचे ते आपल्याला. बेकार पावसाला सुरुवात झाली पावसाळ्यासारखी. काय विचार नका इतका जोरात पाऊस पडाला. ए कृष्णा चल बाबा आतमध्ये भिजू नको. चला गाडी लावतो मित्रांनो मी आधी सावलीला नाहीतर गाडी भिजली म्हणजे लय अवघड होईल. मित्रांनो लय भारी वाटाले पावसात भिजायला बरं का. वास तरी भारी आलाय मातीचा. चला कृष्णा आतमध्ये. हा बघा तुम्हाला धावतो कसलं जबरदस्त चालू झालंय पाणी. एवढा मोठा पाऊस पडालाय सकाळ सकाळ आमच्या इथं. तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा. जलसं बी भिजायले म्हैस बी भिजली सगळं खतरनाक विषय झालाय. आता मसनाला लय भारी वाटतंय असल्या पावसामध्ये. चला मी पूर्ण भिजलोय तुमच्यासाठी मित्रांनो. बघा मी पूर्ण भिजून गेलोय आता. बरं झालं काढवळा पाणी व्हायला आमच्या. पण कृष्णा जरा पण ऐकत नाही बघा कसा भिजायला लागला. इकडे बघा ए कृष्णा चल. बघा पोरगा असं भिजतंय. याला कोच पडली आधी तरी ऐकत नाही जरा पण. आगाव झालाय लय. हा पडू दे चल. हा नको नको चल आता काय नको. चला इकडच्या घरातून बघू काय नेमकं इकडचा विषय. अगा चालला बा पावसात अजून पण. ए कृष्णा आतमध्ये खेळकडे शेडमध्ये चल. तिकडं पण जबरदस्त पाऊस आहे. हो पाल पडली होती डोक्यात. बाबा पाल अशी झाड आहे ती. बरं झालं झाडांना ओलं झालं सगळं. लय उन्हानं एवढं गरम होत होतं का नाही 2 दिवस मित्रांनो विचार नका. मग कणसं वाळू घातलेली ती आता कणसं भिजून जाते ती. असं चालू आहे नियोजन सगळं इथं. शेतकऱ्याचं नुकसान बी आहे काय जणांना भारी पण आहे. अजून धारा काढायच्या त्या 8, 8:30, 9 वाजत आले. तर सकाळ सकाळ पाऊस इतका जोरात चालू झाला का नाही. चला तर बास आता भिजायचं लय झाले. भिजलोय आपण. चल कृष्णा चल बा डोक्यात पाणी जाते चल.
दिदनी बी कशी भिजली बघा, टक्कल केलं इथं, टक्कल टक्कल गोटा. कंस वाळू घातली ती. लेकरांना किती भारी वाटायला बाबा पाऊस पडायला तर. आभाळ हाय अजून भरपूर, पाऊस मला वाटतं येईलच अजून. मस्त पाऊस चालू आहे आणि ह्याच्यात आपल्याला आता चहा प्यायची तलब झाली. चहा भजी असतं तर लय भारी झाला असतं. भजी आता दीक्षा काय करणार नाही मला माहित आहे. चहा तर करा सांगू. ए दीक्षा चहा कर की, कर मस्त एकदम. जरा पाऊस चालू आहे तर पिऊ दे. तर तुम्हाला चहा म्हणजे पावसामध्ये चहा प्यायला आवडतं ना, आपल्याला कमेंट करून सांगायला लागते बरं का. तर लय भारी वाटायला लागले वातावरण सकाळ सकाळचं पाऊस. कारण एवढं 2-3 म्हणजे आपलं 2 महिने इतकं बेकार म्हणून लागलं का नाही विचार नका. असं बाहेर जाऊन मी वाटत नव्हतं. असल्यात माझं पण काम चालू होतं, नुसती बघवायच्या अंगामध्ये. आता मस्त मध्ये पाऊस पडला सकाळ सकाळी, इतके थंड वातावरण वाटायला लागले का नाही, लय मस्त वाटायला लागले. पावसाने परत जोर धरलाय बघा, अजून बघा जोरात परत वाजायला लागला. तर पत्र्याच्या आवाजून तुम्हाला समजतच असेल. याच्यात मोगऱ्याची फुलं इतकी भारी आली, ती लय भारी वाटायला लागले बघा. सगळं मोगरं लकडून गेलेत का इकडं पण आहे. तिकडे गुलाबाची झाड आहे ती. म्हणजे वातावरण बी एवढं फ्रेश झालंय मस्त आपल्या इथलं, ते विचारू नका. एकदम एकदम मस्त. या वातावरणासाठी मला नाही, पण या वातावरणासाठी 1 लाख झाला पाहिजे मित्रांनो. चला तर आता चहा पिऊ. चहाचा टायमिंग झालाय. बसल्या पावसाचा आस्वाद घेत, मस्त आनंद घेत. तुम्ही पण घ्या जरा व्हिडिओमधून. तुमच्याकडे पाऊस असेल नसेल काय माहित नाही, पण एवढं भारी वाटायला का नाही सकाळ सकाळी. दहाराचा टाइम झाला आहे आणि त्यात म्हैस लागली हाल्याकडे बघायला बघा. आता ह्याला पण लय भूक लागली असेल, पण काय नाही इलाज आहे. पावसात धार काढता येणार नाही मला पण. तिकडं राधीबा कसला मस्त रोध करत उभारली. आता असले तर वैरणीसुद्धा सुद्धा खाऊ घालायचं म्हणलं की ह्यांना लय अडचण येते आहे. ते कॅरेट आहे, त्या कॅरेटात ठेवावं लागते. पण कॅरेटात त्यांचं तोंड बसत नाही, ते सगळे कुठे खाली सांडते, त्यानं वाटलं होते सगळं. खाली मस्त असे गुलाबाची झाड आहे, ती लय भारी वाटायला लागले बघा. गुलाब किती मस्त आले ती. कारण मला माहित होतं आबाळ आले म्हणलं की पाऊस येणार म्हणलं, पण एवढ्या सकाळी येईल वाटत नव्हतं. हा गारवाले लागायला पावसामुळे आता, कारण मी भिजलोय मागाशी. चहा पितो जरा मस्त. या चहा प्यायला मित्रांनो. आता म्हणताल म्हशी 2-2 आहेत आणि काळा चहा पितोय. मला काळा चहा लय आवडते बरं का मित्रांनो, त्याच्यामुळे मी काळा चहा पितो. असल्या वातावरणात चहा, वा वा वा. स्वर्गातली फिलिंग किती स्वर्गातली, काय म्हणता. हा मस्त वारं सुटले. पावसाचा जोर कमी झाला बरं का, सगळं आभाळ आता कमी झाले. गरजायला लागले, आवाज येत असेलच. थांबला बाबा पाऊस, बरं झालं सकाळ सकाळ. आता आता चला धार काढायच्या मित्रांनो. मस्त खाली बाका असा चिक्कल झालाय, सगळं पाणी साचलंय. हिचं काय भारी चाललं होतं आपलं, मस्त रोध करत उभारली होती. जलचं तर कसलं भिजलंय घाण ब्याका. कसं काय जलशेष. चला धार काढता आता. ए दीक्षा चल धार काढू, बादली आण. अशी कामं सांगायची असते ती गोड बोलून. पक्षी बिक्षी मस्त बसलेत बा तारावरती आहे बघा. मस्त आज हिरवा हिरवा झाला. आता काडवळाला पण लय भारी झाला आपल्या. काय सोमान आलंय गारठीला, काय सोमा भाऊ जाम गारटून गेलाय. पलीकडे शेळी बी गारटले, कुकरू बी गारटले. कसं काय सोडू काय दारू का प्याजा दूध सोडू. आता असते का असल्या पावसात करायचे का जलशाची कठीण. चला मित्रांनो, काल बुसकाट झाकून ठेवती, बघू पाणी बिनी गेलंय का. पाणी साचलंय बरं का त्याच्यावरती. चला त्याचं पाणी काढू आपण.
कालच पाऊस भरपूर आभाळ आलं त्या टायमाला आम्ही भरून ठेवलं होतं सगळं व्यवस्थित म्हणलं, कारण पाणी जर गेलं ह्याच्यात तर काय उपयोग होणार नाही. पलीकडे ती करून ठेवलं बघा तसं. हाऊद भरून ठेवला आहे सगळ्या तुरीच्या बुसकाट आणि ह्याच्यात हरभऱ्याचा बुसकाट आहे. आता शेतकऱ्यांनाच माहीत बाबा, ज्याच्या ज्या घरी जनावर आहे ते का त्यांनाच माहीत वैरणीची कशी आपदा होती कशी नाही. सगळं पाणी काढून घेतो आता ह्याच्यावरची. एवढ्या लांबून जाऊन आणून देऊन परत असं वाटोळ करू द्यायचं नाही. बुसकाट भिजलं असतं म्हणजे लय वाईट वाटलं असतं. ह्याच्यावरती पण साचले बघा असं थोडं थोडं कुठं कुठं. व्यवस्थित काढून घेतलं का काय नाही, परत पावसाळ्यात वैरणीची आपदा होऊ नये एवढ्यासाठी चालू आहे बघा नियोजन हे. पलीकडे आपल्या शेणाचा उखंड आहे, हे जनावरांसाठी थोडंफार काडवाळा केलेला आहे. असं सगळं वातावरण आहे. चालू तुम्हाला चिमण्या दाखवतो मस्त असे कशा रांगेत बसले त्या. मोजाभर किती आहे त्या मला सांगा कमेंटमध्ये मोजून. असं मस्त वातावरण होतं. सकाळ सकाळी पाऊस गेला, आता मस्त पाऊस बिऊस गेला. आता धार काढायचे, दिगच्या बादली वगैरे धुताय कॅटली, त्याच्यामुळे थांबलोय जरा. चला तर मित्रांनो धार काढू आपण आता. अजून लई पावसाळा बघायचं तुला एवढं काय. सुरुवात आहे आता 2026 ची. मार्च मध्ये गेल्या वर्षी मार्च मध्ये चालता का दिशा पाऊस सुरू. हा हा गेल्या वर्षी सारखा पाऊस पडतोय ना त्यामुळे ह्या वर्षी सुरुवात तर झाली खतरनाक मध्ये. आता हाल्या सोडलाय प्यायला ती पण दुसऱ्याच लागते. हट सर म्हैस तर बघा रोज अशी खबरच नाही. चल हट हट. औ कडून दूध वाढा जायचंय अजून. चला तर मित्रांनो आता मस्त मध्ये धारबीर काढतो. दूध वाढा जायचंय अजून. आता गाडी जाते का नाही काय माहिती. चिखल बी झालाय रोडला. आपल्याकडचा कच्चा रोड आहे तुम्हाला माहितच आहे. चला आता मस्त मध्ये धारबीर काढतो. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद जय महाराष्ट्र. आई घाली पिऊन घ्यायचं. चला भावानो म्हैस पाना सोडायची व्हिडिओच्या नादात सगळं पिऊन घ्यायची. ए स्वाम्या वास्कर. ऐको असं सकाळ सकाळचं शेड्यूल असतं रोज आमचं. उठल्या उठल्या धारा धुरा वैरण बेरण सगळं, मग इथनं दुकानावर जायचं परत. ऐको अशी असते शेतकऱ्याच्या घरी लाईफ मित्रांनो. बघा चिखल झालाय खाली सगळा, चिखलात बसून धारा चालू आहे आमच्या. मग स्वाम्या मस्त मध्ये प्यायला म्हणजे चाटायला लागला आईला.